आज जर तुम्ही इंस्टाग्राम उघडलं तर एका रील स्टारच्या रील्स तुम्हाला सारख्या दिसत असतील किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही त्याला कधी ना कधी पाहिलं असेल. महागडी गाडी, लक्झरी लाईफस्टाईल, कॉन्फिडन्स आणि फेम. पण तुमच्या मनात एक प्रश्न कधी आलाय का, हा इतका पैसा कुठून येतो आणि कसा येतो? ह्या व्हिडिओमध्ये पुढे आपण या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पुढे एक दिवस हाच मुलगा हायवेवर अपघातात सापडला आणि तोच दुसऱ्या दिवशी मीम्स, ट्रोलिंग आणि रोस्ट व्हिडिओंचा विषय बनला. तर आजची ही कथा आहे एका अशाच तरुणाची, जो काही लोकांसाठी इन्स्पिरेशन आहे तर काही लोकांसाठी कॉन्ट्रोवर्सी. आज आपण जाणून घेणार आहोत रील स्टार प्रतीक शिंदे याची संपूर्ण खरी आणि कधीही न ऐकलेली स्टोरी. प्रतीक शिंदेची गोष्ट कोणत्याही मोठ्या घराण्यापासून सुरू होत नाही. तो एक सामान्य कुटुंबातला तरुण, जिथे आयुष्य साधं होतं आणि स्वप्न मोठी होती. गरिबी, संघर्ष आणि हातात मोबाईल. तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की हाच मोबाईल त्याचं आयुष्य बदलणार आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक रील्स हळूहळू भारतात वाढू लागले. लोक त्यांना आवडीनं बघायला लागले. काही लोक रील्स बनवायला लागले. प्रतीकनेही रील्स बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रतीकच्या पहिल्या रील्स कोणी फारशा पाहिल्या नाहीत. पण प्रतीकने एक गोष्ट ओळखली. जर रील्समध्ये सातत्य ठेवलं आणि जर सोशल मीडियाचा जर योग्य वापर केला तर आपली ओळख निर्माण होऊ शकते. हळूहळू त्याची रील स्टार म्हणून ओळख होऊ लागली. लोकांना ड्रीम लाईफ पाहायला आवडते आणि इथूनच त्याच्या कंटेंटची दिशा बदलली. लक्झरी, ट्रॅव्हल, गाड्या, स्टाईल या गोष्टींवर रील्स येऊ लागल्या आणि अल्गोरिदमने त्याला उचलून धरलं. एक रील व्हायरल झाली की मग दुसरी. फॉलोअर्स वाढले, ब्रँड डील्स येऊ लागल्या. प्रतीक शिंदे एक नवीन रील स्टार बनला. दुबई टूर हा त्याच्या करिअरमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट. लक्झरी हॉटेल, महागड्या गाड्या आणि कॉन्फिडंट रील्स. काही लोक भारावले, पण काही लोकांनी प्रश्न विचारले, इतका पैसा आला कुठून? इथूनच प्रतीक शिंदेचं हे नाव कॉन्ट्रोवर्सी सोबत जोडलं गेलं. पुढे प्रतीकने घेतली टोयोटा फॉर्च्युनर. ही फक्त त्याच्यासाठी एक गाडी नव्हती, ती प्रतीकसाठी मी काहीतरी केलंय याचा पुरावा होती. रील्स बनल्या, सेलिब्रेशन झालं. पण नियतीने इथेच एक वळण घेतलं. 12 सप्टेंबर 2025, पुणे सोलापूर हायवे. भरधाव फॉर्च्युनर, समोर क्रेटा आणि पुढे एक वॅगनार. 1 सेकंद आणि 3 गाड्या अपघातात धडकल्या. सुदैवानं कोणीही गंभीर जखमी झालं नाही, पण सोशल मीडिया स्फोट झाला. ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. मीम्स तयार झाले. रील्ससाठी स्पीड, लक्झरीचा फटका. यूट्यूबवर RJ सोहम, अनमोल कोळी यांचे रोस्ट व्हिडिओज आले. प्रतीक शिंदे कॉन्ट्रोवर्सी आणि चर्चेचा विषय बनला. इथं अनेक जण वाद घालतात, पण प्रतीक शांत राहिला. काही काळ त्याने सोशल मीडियापासून अंतर ठेवलं. प्रतीक शिंदेकडे पाहिल्यावर बहुतेक लोकांना वाटतं हा मुलगा फक्त रील्स बनवतो. पण त्याची सगळी कमाई रील्समधून येत नाही, तर ती येते ब्रँड डील्स, प्रमोशन्स, सुकून चहा आणि त्याच्या शाखा. होय, सुकून चहा हा फक्त एक चहा नाही, तो प्रतीक शिंदेचा खरा व्यवसाय आहे. ज्या काळात लोक फक्त व्ह्यूज आणि लाईक्सच्या मागे धावत होते, त्याच काळात प्रतीकने एक वेगळा निर्णय घेतला. तो निर्णय होता ग्राउंड लेवल बिझनेस उभा करण्याचा. सुकून चहाची सुरुवात मोठ्या हॉटेलपासून नाही, लक्झरी कॅफेपासून नाही, तर सामान्य माणसाच्या रोजच्या चहापासून झाली. चहा जो प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. प्रतीकने आपली सोशल मीडिया लोकप्रियता फक्त शो ऑफसाठी वापरली नाही, तर लोकांना सुकून चहापर्यंत आणण्यासाठी वापरली. रील्स बनल्या, लोक गर्दी करतायत, सुकून चहाची एक ब्रँड ओळख निर्माण होतोय आणि हळूहळू सुकून चहा फक्त एक स्टॉल न राहता एक ब्रँड बनत गेला. लोक त्याच्या शाखा घेऊ लागले. आज सुकून चहा म्हणजे लोकल भागात ओळख, तरुणांची गर्दी आणि प्रतीक शिंदेची रोजची स्थिर कमाई. हेच कारण आहे की प्रतीक शिंदेची कमाई फक्त रील्सवर अवलंबून नाही. रील्स आणि सोशल मीडिया त्याला फेम देतात, पण सुकून चहा त्याला स्टेबिलिटी, इन्कम देतो. प्रतीक शिंदेची खरी कमाई ब्रँड डील्स, प्रमोशन्स, रील्स आणि सुकून चहा आणि त्याच्या सर्व शाखांमधून येते. अंदाजे महिन्याला काही लाख रुपये. आणि त्याच्याकडे खालील गाड्या दिसून येतात, फॉर्च्युनर आणि इतर प्रीमियम कार्स. प्रतीक शिंदेची एकूण संपत्ती काही कोटींच्या आसपास. प्रतीक शिंदेची गोष्ट. आपल्याला एक गोष्ट जाणवते, सोशल मीडियावर फेम पटकन मिळतो, पण जबाबदारी ही तितकीच मोठी असते. तो खरा हिरो आहे की कॉन्ट्रोवर्शियल रील स्टार हे ठरवणं तुमच्यावर आहे. पण एक गोष्ट नक्की आहे
की सोशल मीडियाच्या योग्य वापरामुळे प्रतीक शिंदेच्या पूर्ण जीवनात बदल झाला. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.